श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. नवरात्रीत देवीची ओटी भरण्याची जुनी परंपरा आपल्याकडे आहे, पण ती का व कशी भरायची ते आता आपण जाणून घेऊया. मंगळवार हा देवीचा आवडता वार आणि शाकंभरी नवरात्रीची सुरुवात. मंगळवारपासून सुरू झालेली नवरात्र पौष पौर्णिमेला अर्थात 13 जानेवारीला संपेल. शाकंभरी नवरात्रीत देवीला विविध भाज्या फळांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच नवरात्र म्हटल्यावर खणा नारळाने ओटी देखील भरली जाते. त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊ. मैत्रिणींनो, पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते पाहू. तत्पूर्वी ओटी का भरतात हे जाणून घेऊ. ओटी म्हणजे नाभीखालचे पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही. स्त्री जीवनातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. विवाहित स्त्रीची कुस उजावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीला मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशील तेजाचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होते. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधनसामग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाजजीवनात पाळली जाते. यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते. आता मैत्रिणींनो, देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र जाणून घ्या. देवीची ओटी भरताना 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला 6 वारीऐवजी 9 वारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या 9 रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक आहे. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार कर असे सांगून अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत व तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.